किहिम, वेदिका मोहिते रांजणपाडा, यश मोखल हशिवरे, श्री अमोल वारडे कोपरोली आणि निकेश काय नाव आहे निकेश दसाडे नौखार हे स्पर्धक असणार आहेत। 9 स्पर्धक आहेत एका घोडागाडीमध्ये। एका घोडागाडी सुटला आपण पाहूया। पहिला गट स्पेशल आल्यानंतर अतिशय वेगवान घोडे सुटलेत। रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटतील असे घोडे सुटलेत पाहूया। वा 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 सुंदर सुंदर अप्रतिम अशी शर्यत आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या शर्यतीसाठी हे स्वच्छ आणि सुंदर असं बंदर बघतोय ते सहजासहजी झालेलं नाही। कालच्या दिवसभरात अमित नाईक आणि मित्रमंडळ यांनी JCP आणला, काही कचरा काढला, त्याच्यानंतर कचरा काढण्याची जी मशीन असते मला वाटतं किहिम ग्रामपंचायतची आहे ती आणून स्वच्छ केलेलं आहे। त्याच्यानंतर भरती गेल्यानंतर पुन्हा एकदा 4:30 वाजता त्यांचं इथे राऊंड झालेलं आहे। एवढी म्हणजे स्पर्धा ही आपली आहे 2 तासाची, पण त्याच्यासाठी 2 दिवस हे अंग मेहनत करावी लागलेली आहे। जशी आपले पंच कमिटी बैलगाडी शर्यती लावणारे बबन म्हात्रे आणि इतर हे सुद्धा गेले कालपासून मेहनत घेत आहेत, कारण ग्रुप लावणं एवढं सोपं नाही आणि त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो या मंडळातर्फे। नक्कीच धन्यवाद देऊया। ज्या पद्धतीने बैलगाडीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे गेले अनेक दिवस ही स्पर्धा होण्यासाठी रसिक प्रेक्षकांची सुद्धा उत्कंठा होती, गाडा मालकांची उत्कंठा होती। एक मानाची एक सन्मानाची शर्यत अर्थात अमित दादा नाईक यांची शर्यत आणि अर्थात त्यासाठी मग जी साफसफाई करायचं झालं त्याच्यातून एक समाजकार्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। JCP लावून असणारा कचरा किंवा माणसं लावून असणारा कचरा हा मात्र काढला गेला, त्यासाठी अमित दादा नाईक आणि तुमच्या टीमला मी धन्यवाद देतोय। फार सुंदर आपलं आयोजन आणि नियोजन आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अगदी कर्नाटकामधून सुद्धा या ठिकाणी मंडळी मित्र परिवार आलेले आहेत, ज्याच्यामध्ये बंडाभाऊ खिलारे आणि त्यांचा मित्र परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सन्माननीय अमित दादा नाईक अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहेत ते, अर्थातच त्यांच्या वतीनं हे सुंदर गोड नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। अलिबाग असेल, मुरुड असेल, नांदगाव असेल किंवा मानगाव असेल, इथून मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांना धन्यवाद देतोय। रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय जी मेन लाईन आहे ज्याला आपण आरंभ रेषा म्हणतो त्या रेषेवरती जे आपण उभे आहात, मग कुठेतरी एका पावलामध्ये किंवा अशी चुरस आपल्याला पाहायला मिळते, त्यावेळेला निर्णय देणं कठीण पडतं। इथे मात्र आपण थेट प्रक्षेपण केलेलं आहे, कॅमेरामॅन आपल्या समोर लक्ष आहे, परंतु मेन लाईन वरती जे पंचांच्या व्यतिरिक्त रसिक प्रेक्षक आहेत तुम्हाला मी विनंती करतोय आम्ही दादाच्या वतीनं सर्व पंच कमिटीच्या वतीनं आपण कृपया ती लाईन मोकळी करा प्लीज। आपली पंच कमिटी तुम्ही सुद्धा पुढे आले त्यांना बाजूला करा जरा, विनंती असणार आहे। चला मेन लाईन वरचे पंच आहेत, आरंभ रेषेवरती जे पंच आहेत तुम्हाला मी विनंती करतोय मंडळाच्या वतीनं फार सुंदर गोड आयोजन नियोजन आहे। आपला कॅमेरामॅन अगदी व्यासपीठाच्या समोर आहे, तर निश्चितच आपण जे मेन रेषेवरती उभे आहात रसिक प्रेक्षक आपल्याला विनंती असणार आपण थोडंसं बाजूला सरकायचं आहे तिथून, जेणेकरून एखादा निर्णय अगदी अटीतटीचा असेल तो व्यवस्थित देता येईल याच्यासाठी विनंती असणार आहे। कृपया मेन लाईन वरती कोणीही थांबू नका। तर आपण पाहतो मैदानामध्ये घोडे परतीच्या मार्गावर येत आहेत, झेंड्याला टर्न करून पाहूया हा घोड्यांचा थरार आपल्या डोळ्यामध्ये साठवताना रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात। गट आपण पाहतोय येतोय, स्पेशल गटाचा निकाल सुद्धा आमच्याकडे येतोय। एका घोडागाडी स्पेशल गट जो धावून आलाय त्याचा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। कुमार विराज म्हात्रे आशिवरे यांचा घोडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय। एका घोडागाडी स्पेशल गट द्वितीय क्रमांक गुलाल भंडाराचा मानकरी ठरतोय अनुष्का किशोर वार्डे वीर तसाळ आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरतात शाहरुख कुरेशी शेखाचा गाव।
विजय स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण पाहतोय अतिशय वेगाने आलेला घोडा. वा वा वा, काय देखणं चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अंतरात घोडा पळतोय सफेद कलरचा आणि निश्चितच 2 नंबरसाठी आपण पाहतोय तांबड्या कलरचा. अर्थात 2-3 नंबरसाठी सज्ज झालेले आहेत. काही घोडे अजूनही पाठीमागे आहेत. पाहूया, चोरस मात्र पाहायला मिळाली नाही या गटामध्ये. 4 आणि